टोमॅटोची रोपं आपण कुंडीमध्ये पॉटमध्ये कशा पद्धतीने लावता येईल आणि बाजारातून आणलेल्या एका टोमॅटोपासून आपण असे अनेक रोपं तयार करू शकतो आणि घरच्या घरी आपल्याला टोमॅटो मिळून जातात आणि टोमॅटोच्या झाडाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही। पटकन रोपं उगवून येतात। 3 ते 4 दिवसांमध्ये टोमॅटोची रोपं आपण पेरली तर लवकर त्याची रोपं उगवून येतात आणि खूप छान आपल्याला फ्रुटिंग मिळते। इथे तुम्ही बघू शकता, इथे फळांच्या कॅरेटमध्ये मी इथे टोमॅटो लागलेली आहेत। बाजारातून आणलेल्या टोमॅटोपासूनच आपण ही अशी छान रोपं तयार करू शकतो। टोमॅटोची रोपं आपण अशा पद्धतीने अगदी साध्या मातीमध्ये शेणखत घालून ही मी इथे उगवलेली आहे आणि बाजारातून जी टोमॅटो आपण आणत असतो त्याच्यापासूनच ही सगळी रोपं तयार केलेली आहे। आणि नंतर शिफ्ट करताना मोठ्या पॉटमध्ये आपल्याला एक रोप लावायचं आहे। आता ही एवढी रोपं झालेली आहेत आणि ही आता दुसऱ्या पॉटमध्ये मी शिफ्ट करणार आहे आणि त्याच्यासाठी माती घेताना मी शेणखत वापरलेलं आहे, काळी माती घेतलेली आहे आणि वाळू थोडीशी घातलेली आहे, म्हणजे आपल्याला पॉट उचलताना सोपं जाईल। आणि अशा पद्धतीने याची ग्रोथ झालेली आहे आणि किती सुंदर रोपं उगवून आलेली आहे आणि याच्यापासून मी मोठे प्लांट तयार केलेले आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते। आणि अशी 10-15 जर झाडं आपण टोमॅटोची लावली तर आपल्याला भरपूर टोमॅटो मिळतात। इथे तुम्ही बघू शकता, इथे प्रत्येक कंटेनरमध्ये अशी टोमॅटोची रोपं मी लावलेली आहेत आणि याची हाईट आता हे फ्लावरवरती आलेला आहे, नंतर याला छोटी टोमॅटो धरायला सुरुवात होते। आता इथे फळांच्या कॅरेटमध्येच मी हे टोमॅटोचं झाड लावलेलं होतं आणि फक्त एकच झाड याच्यामध्ये आहे आणि याला वाढायला भरपूर जागा इथे मिळालेली आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता, आणि जुनं झाड आहे हे, याला किती छान टोमॅटो आलेली आहेत आणि भरपूर दिलेली आहे। याच्या आधी मी काढून घेतलेली होती, आता परत याला टोमॅटो येत राहतात आणि जेवढं मोठं झाड असेल आपलं तेवढे फ्रूट खूप चांगले देतात। तर अशाच पद्धतीने बाकीच्या कॅरेटमध्ये मी लावलेली आहेत, ती तुम्हाला दाखवते। आणि या टोमॅटोच्या झाडावरती मी कुठलाही स्प्रे वगैरे केलेला नाही, फक्त महिन्यातून 1 ते 2 वेळा मी याला शेणखत देत असते याच्या मुळाशी। त्याच्यामुळे याची ग्रोथ खूप छान झालेली आहे आणि मातीही जेव्हा गरज असेल तेव्हाच पाणी मी या झाडाला घालत असते। सगळ्या झाडांवरती अशी भरगच्च टोमॅटो आलेली आहे। आता इथे पण तुम्ही बघू शकता, अगदी छोटंसं रोपटं आहे, याला पण छान टोमॅटो आलेली आहेत। आता इथे या झाडाला पण तुम्ही बघू शकता, इथे प्रत्येक कटिंगवरती याच्या टोमॅटो धरलेली आहेत आणि भरपूर फुलं आलेली आहेत आणि फुलं गळून पडली की त्याला छान छोटी टोमॅटो धरायला सुरुवात होते आणि झाडाची ग्रोथ पण खूप छान झालेली आहे। एकानंतर एक रोप आपण तयार करायचं आहे, म्हणजे एका झाडाची फळं निघून गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या झाडांची फळं मिळायला सुरुवात होते। अशा पद्धतीने आपण घरच्या घरी छोट्या कुंडीपासून ते मोठ्या कुंडींपर्यंत टोमॅटो लावू शकतो आणि अगदी मोठे घोस इथे लागलेले आहेत। एका वेळी 5, 6, 7 टोमॅटो लागलेली आहेत, काही छोटी आहेत, काही मोठी आहेत। अशा पद्धतीने सगळ्या झाडांना टोमॅटो लागलेली आहे आणि इथे पण आहे आणि झाडाची हाईट पण भरपूर मोठी झालेली आहे। मध्ये मी त्याला काड्या बांधलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते सरळ उभं राहील, पण फळांच्या वजनाने ते झाड सरळ राहत नाही। आणि कुठलीही फर्टिलायझर न वापरता सुद्धा आपण टोमॅटोची लागवड घरच्या घरी करू शकतो। टेरेसवरती पण आपण टोमॅटो लावू शकतो। झाडाच्या प्रत्येक कटिंगवरती अशी टोमॅटो धरलेली आहेत आणि फार केअर न घेता सुद्धा आपल्याला घरच्या घरी टोमॅटो मिळून जातात आणि
सगळ्याच कॅरेटमध्ये मी इथे टोमॅटोची रोपं लावलेली आहेत. स्टेप बाय स्टेप आपण याचं रोप तयार करायचं आहे आणि थोडं मोठं झालं की मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट करायचं. त्याच्यामुळे आपल्याला काय होते की एकानंतर एक टोमॅटो मिळतात. अशा पद्धतीने लावून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप सारे धन्यवाद. आता इथे झाडाची उंची तुम्ही बघू शकता, किती मोठं हे झाड झालेलं आहे. अशाच पद्धतीने आजूबाजूनी पण झाडं झालेली आहेत आणि किती मोठी टोमॅटो याला धरलेली आहे. खालपर्यंत टोमॅटो आलेली आहेत आणि सगळ्या कटिंगला याच्यात टोमॅटो येतात. घरच्या घरी आपण घरी असलेल्या टोमॅटोपासूनच टोमॅटोची झाडं तयार करू शकतो आणि फार इझिली होतात.